नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोबन शोमध्ये तुमचं स्वागत। राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल काल हाती आले आणि त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली। या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध खात्यांचा समावेश असलेले 19 निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके 19 निर्णय काय घेण्यात आलेले आहेत, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय चर्चा झाली, त्यासोबतच महसूल आणि जलसंपदा विभागाशी कोणते संबंधित निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत, यावरच आपण आज द ॲग्रोवन शोमध्ये बोलणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली। मागच्या 2 आठवड्यापासून मंत्रिमंडळाची बैठक झालेली नव्हती, त्याच्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होतात याकडेही लक्ष लागलेलं होतं। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदभार हा स्वीकारला। त्यासुद्धा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित होत्या। त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही हजेरी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतला होती। त्यासोबत विविध खात्याचे मंत्रीसुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी अजित पवार यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर मुख्य सचिवांनी एक शोक प्रस्ताव सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत वाचून दाखवला। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची औपचारिक ओळख ही मंत्रिमंडळाला कळवून दिली आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक ही सुरू झाली। या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज जो काही सर्वात महत्त्वाचा शेतकऱ्यांसाठी सुद्धा निर्णय समजला जातोय तो म्हणजे जलसंपदा विभागाच्या अंतर्गत जे काही अपूर्ण प्रकल्प आहेत, त्यासोबतच जे कॅनॉल आहेत ज्यांचं काम हे अपूर्ण राहिलेलं आहे, अशा कॅनॉलसाठी आणि प्रकल्पांसाठी, सिंचनाच्या प्रकल्पासाठी राज्य सरकारनं नाबार्डकडून 15,000 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं। यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रदेशातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि जवळपास 8 लाख हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली येईल, म्हणजेच ओलिताखाली येईल, अशा प्रकारचा दावाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केलेला आहे। त्यानंतर महसूल विभागाच्या संदर्भात सुद्धा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत। सार्वजनिक विभागाच्या संदर्भातले आहेत, वस्त्र उद्योग विभागाच्या संदर्भातले आहेत, त्यासोबतच उद्योग विभागाच्या संदर्भातले सुद्धा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत। पहिला निर्णय आहे जलसंपदा विभागाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठीचा, ज्यामध्ये 15,000 कोटी रुपयाचं दीर्घ मुदतीचं कर्ज हे घेण्यात येणार आहे नाबार्डकडून आणि त्यातून 57 अपूर्ण सिंचन प्रकल्प, 193 पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याचाही निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। राज्यातील 8 लाख हेक्टर कृषी क्षेत्राला सिंचन सुविधा निर्माण होण्यानं राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचा दावाही जलसंपदा विभागानं केलेला आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे, या संदर्भात सुद्धा आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे। महसूल आणि नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मौजे विकासवाडी तालुका करवीर इथे 12 हेक्टर 76 आर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। कोल्हापूरच्या क्रीडा विकासाला यातून चालना मिळेल, अशा प्रकारचा दावाही महसूल नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं केलेला आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना, प्रकल्पाला गती देण्यासाठी भूसंपादन आणि अनुषंगिक बाबींसाठी 6,000 कोटी रुपयांचं कर्ज आणि त्यासोबतच MADC आणि सिडको यांची सहभागीदारी, त्यांच्याकडून भागीदारीनुसार कर्ज फेडीची जबाबदारी, या कर्जाला शासन मान्यता आणि हमी देण्यास मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत उद्योग विभागानं दिलेली आहे। त्यानंतरचा निर्णय आहे राज्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबवण्यात येणार आहे। गाव पातळीवर आरोग्य सुधारणा घडवून आणण्यावर भर देण्यात येणार आहे। ग्रामपंचायतीतील राज्यस्तरीय पुरस्कारासाठी 5 ते 2 कोटी रुपयांचा पुरस्कार सुद्धा यातनं देण्यात येणार आहे। ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद या स्तरापर्यंत हे पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत। जीवनशैलीतील बदल, त्यासोबतच आहारात बदल करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळेवर उपचार आणि पुनर्वसन हे अभियानाचे 4 स्तंभ असणार आहेत। राज्यस्तरापासून उपकेंद्र ग्रामपंचायतीपर्यंतचे नियोजन यामध्ये करण्यात येणार आहे। आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2026 ते मार्च 31, 2027 पर्यंत अभियान कालावधी राबवण्यात येणार आहे। अभियानासाठी दरवर्षी 80 कोटी 75 लाख रुपयांची तरतूद सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत करण्यात येणार आहे। त्यानंतरचा निर्णय आहे तो महसूल
विभागाचा आहे। पुणे जिल्ह्यातील रत्नपुरी मळा तालुका इंदापूर येथील MIDCला जमीन ही देण्यात येणार आहे। या संदर्भातला निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची रत्नपुरी मळ्यातील 1000 एकर जमीन नवीन औद्योगिक वसाहतीसाठी MIDCला हस्तांतरित होणार आहे। उद्योजकांसाठी यातून दिलासा त्यासोबतच गुंतवणूक आणि रोजगार संधी निर्माण होणार असल्याचा निर्णय सुद्धा या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती होणार असल्याचा दावाही महसूल विभागाने केलेला आहे। त्यानंतर मुंबईत मौजे कोले कल्याण तालुका अंधेरी इथे महा टेनिस फाउंडेशनच्या माध्यमातून पायाभूत सुविधा टेनिस खेळाला प्रोत्साहन खेळाडूंना सुविधा निर्माण करून देण्यासाठी निर्णय सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। यासाठी महाडाच्या भूखंडावर आणि माध्यमातून संयुक्त भागीदारी तत्वावर विकास योजना राबवण्यास मंजुरी गृहनिर्माण विभागाने दिलेली आहे। त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा शेवा अटल सेतू मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रासाठी नियुक्त नगर विकास प्राधिकरण क्षेत्रात तसंच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत भविष्यात राबवण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पासाठी भूसंपादन आणि भू वाटपाच्या धोरणास मान्यता देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। तिसऱ्या मुंबईच्या दिशेनेही त्यामुळे वाटचालीला गती मिळेल अशा प्रकारचा दावाही नगर विकास विभागाने केलेला आहे। शालेय शिक्षण विभागाचा निर्णय आहे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये विद्यार्थी शिक्षक प्रयोगशाळा परिचर यांना मिळणारं वाढीव बक्षीस त्याचा निर्णय सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्र सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजे PPP धोरण 2026 जाहीर करण्यात आलेले आहे। वित्तीय मूल्य 25 कोटीहून अधिक असेल अशा सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पांना मंजुरी देण्याचे अधिकार मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीला असणार आहेत। नियोजन विभाग यासाठी स्वतंत्र कार्यसन निर्मितीस मान्यता देईल अशा पद्धतीचा निर्णयही नियोजन विभागाने घेतलेला आहे। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईमेलद्वारे बजावण्यात आलेली नोटीसही कायदेशीर ठरणार आहे। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 230 नोटीस बजावण्याची रीत यामध्ये इलेक्ट्रॉनिक मेलद्वारे नोटीस बजावण्याचा नियम आणि त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आल्याचा निर्णय सुद्धा महसूल विभागाने घेतलेला आहे। त्यानंतर वस्त्रोद्योग विभागाचा निर्णय आहे परभणी जिल्ह्यातील इंद्रायणी सहकारी सूतगिरणीला जी की मानवत तालुक्यामध्ये आहे त्यासाठी अर्थसहाय्य हे शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यात अप्पर जिल्हाधिकारी यांच्या 11 पदांच्या निर्मितीस मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे। जिल्ह्यांचं भौगोलिक क्षेत्र वाढलेली लोकसंख्या आणि अंतर विचारात घेता विविध सेवा जलद मिळाव्यात यासाठी उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार पदनिर्मिती करण्याचा निर्णय महसूल आणि वन विभागाने घेतलेला आहे। नागपूर जिल्ह्यातील मौजालिंगा तालुका कळमेश्वर येथे कोल टू केमिकल प्रकल्पासाठी 117 हेक्टर 19 आर जमीन MIDCला उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा निर्णयही महसूल विभागाने घेतलेला आहे। त्यानंतर बारामती जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत मौजे कटफळ येथील क्रीडा सुविधांसाठी 75 कोटी 13 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आलेली आहे। यातून 80,000 चौरस मीटरवर पॅव्हिलियन त्यासोबतच जलतरण तलाव स्केटिंग रिंग आर्चरी रिंग त्यासोबतच बास्केटबॉल मैदान अशा सुविधा उभारण्यात येणार असल्याचंही शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने सांगितलेलं आहे। सुधारित धान्य प्रणालीत अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी वाहतूक कंत्राटी निश्चितीसाठी एकाच वेळी निविदा प्रक्रिया राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रातील 5 परिमंडळ आणि 34 जिल्ह्यांमधील वितरण प्रणाली सक्षम होणार आणि त्यामध्ये सुसूत्रता येणार असाही दावा अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने केलेला आहे। त्यानंतर मृदा व जलसंधारण विभागाचा निर्णय आहे अकोला जिल्ह्यातील पिंपळशेंडा तालुका मूर्तिजापूर येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या 6 कोटी 60 लाख रुपयांच्या दुरुस्ती अंदाजपत्रकास मंजुरी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे। यामुळे 225 हेक्टरला सिंचन सुविधा ही उपलब्ध होईल म्हणजेच ही जमीन ओलिताखाली येईल अशा प्रकारचा दावाही राज्य सरकारने केलेला आहे। त्यानंतर वित्त विभागाचा निर्णय आहे महाराष्ट्र कर व्याज शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत सुधारणा आणि विधिग्राहीकरण अध्यादेश मंजूर करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय आहे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील 109 ब्रॅकेट 3 ब्रॅकेट बंद त्यानंतर ब्रॅकेट घ ब्रॅकेट बंद मध्ये सुधारणा करण्यास राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे। त्यानंतर महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क विनियमन अधिनियम 2015 मध्ये सुधारणा करण्यास त्याबाबतच्या अध्यादेशास सुद्धा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता ही देण्यात आलेली आहे। हा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे। अशा प्रकारे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण
19 निर्णय हे घेण्यात आलेले आहेत आणि या निर्णयाचा राज्यातील जनतेला फायदा होणार असल्याचा दावाही केला जातोय. अर्थात मोठ्या प्रमाणात जी चर्चा आहे ती आहे की जो काही जलसंपदा विभागाच्या अंतर्गत निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये सिंचन प्रकल्पांचं दुरुस्तीकरण करण्यात येणार आहे, त्यांना अद्ययावत करण्यात येणार आहे आणि त्यातनं साधारण 8 लाख हेक्टर जमीन ही ओलिताखाली येईल अशा प्रकारचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी असंही सांगितलंय की हाच प्रकल्प जर आपण पूर्णतः नवीन करायच्या असत्या, म्हणजेच 8 लाख हेक्टर जमीन जर का ओलिताखाली आणायची असेल तर त्यासाठी साधारणतः 1 लाख कोटी रुपयांचा खर्च आला असता. परंतु राज्य सरकारनं मित्राच्या अंतर्गत एक समिती स्थापन केलेली होती, ज्या समितीनं जलसंपदा विभागाच्या अंतर्गत अभ्यास केला आणि त्यातून काही सूचना आणि शिफारशी करण्यात आल्या. त्यामुळं राज्य सरकारनं या संदर्भात नाबार्डकडून 15,000 कोटी रुपयांचं दीर्घ मुदतीचं कर्ज घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिलेली आहे आणि त्यानुसार आता हा जो काही अपूर्ण प्रकल्प आहेत सिंचनाचे, त्यासोबतच कॅनॉलचे अद्ययावतीकरण करणं असेल, यासाठी 15,000 कोटी रुपयांचं कर्ज हे राज्य सरकार घेणार आहे आणि त्याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होईल अशा प्रकारचा दावाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केलेला आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. आता पुढच्या काळात या सगळ्या निर्णयांची अंमलबजावणी कशी होईल, तुम्हाला काय वाटतंय? हे निर्णय जे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या फायद्याचा निर्णय आहे का खरंच? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.